नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या जीवनाला फक्त शांतच नाही तर दीर्घायुष्य आणि स्थैर्य आणि ऊर्जा देतो. तो विषय आहे ध्यान. आपण शरीराला पोषण देण्यासाठी रोज अन्न खातो. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स आपल्याला आवश्यक असतात. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलायत का? आपल्या आत्म्याचं अन्न काय आहे? आपल्या आत्म्यालाही जेवण लागतं आणि ते जेवण ध्यानातून मिळतं. जसं अन्नाशिवाय शरीर कमकुवत होतं, तसं ध्यानाशिवाय मन अस्थिर होतं. पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षे ध्यान केलं, कारण त्यांना माहिती होतं श्वासावर नियंत्रण म्हणजे जीवनावर नियंत्रण. तुम्ही एक साधा प्रयोग करून बघा. एक सामान्य माणूस जेव्हा ताणतणावात असतो, त्याचा श्वास कसा असतो? वेगवान असतो, अस्थिर असतो. पण तीच रोज ध्यान करणारी व्यक्ती जर असेल, तर तिचा श्वास पहा, शांत, स्थिर आणि खोल असतो. याचा अर्थ काय? त्याचं मन स्थिर आहे. त्याची कंपनं स्थिर आहेत, ती बदलत नाहीयेत. हीच खरी ध्यानाची ताकद असते. पुराणांमध्ये, वेदांमध्ये ध्यानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. भगवान शिव यांना आदियोगी म्हटलं जातं. ते नेहमी ध्यानस्थ असतात. कारण ध्यानातूनच त्यांनी संपूर्ण विश्वाचं ज्ञान ग्रहण केलं आहे. ऋषी विश्वामित्र यांनी कठोर ध्यानातून ब्रह्मर्षी पद मिळवलं. ध्रुव नावाचा लहान मुलगा त्याने फक्त ध्यान आणि एकाग्रतेच्या शक्तीने अमरत्व प्राप्त केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे. ध्यान आपल्याला सामान्यतेतून असामान्य बनवतं. जर तुम्हाला ही प्रोसेस, ध्यानाची पद्धती आत्मसात करायची असेल, तर आमच्याशी जोडले जा. या ध्यान साधनेत सहभागी व्हा. धन्यवाद.